नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी भुजबळ सरांचा आभार मानतो. त्यांच्यामुळे मी हे चित्र जॉईन केलं. सरांबद्दल बोलायचं आलं पण राजू सरांनी एक गोष्ट सांगितली होती त्यांच्याबद्दल, म्हणजे आत्महत्या करायला निघालेला तरुण चित्र संस्था उभी करतो आणि माणसं घडवण्याचं काम ते करतात. आणि ध्येय, इच्छा, आकांक्षा त्या कशा असतात ते सरांकडून आम्हाला कळलं. त्याबद्दल धन्यवाद. सरांनी आम्हाला काही 700 भाषणांचा प्रोजेक्ट दिला, त्यातला काय अनुभव सांगतो. गर्दीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही सभा नीटपणे बोललं पाहिजे. सर्वप्रथम आम्ही आळंदीला गेलो. पहिल्या दिवशी थोडीफार गर्दी जमली होती, पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लोक गायब होऊ लागले. तरी आमचे मित्र, उत्साही कार्यकर्ते विलासकंद आळंदीच्या घाटावर उभे राहिले आणि त्यांचा विषय होता आई-वडील. आई-वडिलांवर बोलताना ते बोलत असताना एक भिकारी होता तिथं. तो इतका रडत होता की त्याचे अश्रू आवरत नव्हते. मनात असा विचार आला की आपल्यातला एक वक्ता तयार झाला, पण नंतर कळलं की त्याला 50 रुपये आधीच दिले होते. दुसरा एक प्रसंग, स्वारगेटला गेलो होतो आणि तिथला विषय होता वृक्षारोपण. तर वृक्षारोपणवर बोलताना ते झाडाची माहिती वगैरे देत होते. तर तिथला एक कोकणातला बेवडा उठला आणि तो म्हणला, झाडं लावा नाही तर झाडं उपटा, तिथं आम्हाला झोपू द्या. असे अनेक अनुभव आम्हाला पाहायला मिळले. ही सगळी सरांची कृपा. सरांबद्दल बोललं तेवढं थोडं. त्यांनी जे आम्हाला व्यासपीठ बोलायला दिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.